उंबरठ्या पलीकडे कोण हाक मारत रे. राजू, ते विक्रांतच्या पैशाचं काय झालं? देतोय का नाही देतो? बघतो मी विचार. बघतो काय, किती दिवस झाले? नसन ऐकत तर माणसं पाठव आणि त्याला घेऊन ये इकडे माझ्याकडे. बरोबर तात्या, मी त्यांना हो. आपल्या माणसाला सांगून देतो लगेच. ते त्याला बोलून घेतो. पैसे मुद्दल राहिली तर राहू दे, व्याज आलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे, चालेल. हो. अरे किरण, इकडे बरं. हे 10,000 रुपये घ्या, आयुष करा काय करायचं ते. पण मला ओमकार पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत तो जिवंत पाहिजे. होता त्या संध्याकाळपर्यंत ओमकारला तुमच्यापर्यंत हजरच करतो. फोन करतेस तू मला? चल चल ठरवा, आज सोडायचं नाही त्याला. चल, गाडी बघ, गाडी बघ. ओम घ्या आम भरतो तू थांब. आम तात्याचे पैसे काय घेतलेस तू? हा? द्यायचं नाव घेऊ, ऐका पैसे नाही. बुडवायचे तुला? म्हणजे द्यायचं नाव घेतो नाही हा? तुला? तात्याचे पैसे कुठे? तात्या का रे पळतोस का? हा, कुठं पळतोस? बघा रे त्याच्या खिशात किती पैसे. तात्या पैसे पैसे देत नव्हता, पैसे बुडवायच्या प्लॅन होता. तुला काय? बुडवायचे काय? हा? पैसे असून पळतो. पैसे घेऊन पळून हे घ्या जातोय तात्या, काय? पैसे. पैशाचं काय झालंय? हा, नसन जमत तर घरचं कामं करायला ये. इथं काय मी अन्न छत्र उघडलं नाही. हा, आई काय करते? अरे बच्चा पोळ्या करते. अरे सोड सोड. माझ्यासोबत बोल ना. आता उद्या मी नसेल ना ग, मग तू माझ्यासोबत बोल ना. तुझ्या आवडीची गरम गरम भाजी केली आणि तू लवकर बॅग भर, आपण जेवण करताना गप्पा मारूया. जा बरं लवकर. आई आज तुझ्या हातची पोळी खाईल, उद्या कोणाच्या हातची खाईल? मलाच करावं लागेल ना. हो रे बाळा, पण येतोय ना तुला स्वयंपाक. मी आता गरम गरम चपाती करते. जा बरं, बॅग भर तुझी. जा पटकन, आई, आपण तू बोल. अशीच करते. जा लवकर. आता पोरीला शिकवायचं बघू काय व्याजाचं बघू. कसे वाईट दिवस आले वाटलं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात हे सावकाराची जात म्हणजे एकदम भयानक. कसं करू देवा, आता तुलाच काळजी रे माझी समर्था. हा, हीच ती. हा ना? तात्याला बोलावं लागेल मग. काळजी आता आपल्यालाच घ्यावं लागणार आहे, कारण नवरा वारलाय म्हणलं लक्ष ठेवावं लागेल ना मग. आपल्याला. हो ना, कसं आहे, दुसरे लक्ष ठेवायचे पाखरा. मग जवळच्याच माणसाने ठेवलेलं कधी तात्याला काय सांग वाईट? मग. चालते चालते, बघू ना. तुझ्या पद्धतीने, बाकीचं मी बघतो. चालते. हा? तात्या पण ऐकतं ना आपलं. तात्याला माहिती कामाला हीच माणसं येणार आहे. ठीक आहे चालेल. आई माझी जायची इच्छा नाहीये ग. तू एकटी कशी राहणार आई? मला तुझी पण चिंता वाटते. काय करू आई? तू राहशील ना एकटी? बाळा, माझी काळजी नको करूस ग. तुझ्यासाठी मी रक्ताचं पाणी कर, पण मला तुला लई मोठी करायची बघ. तू फक्त तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. तू मोठी झालीस ना, मग मी जिंकले बघ. माझी अजिबात काळजी नको करू. मन घट्ट करायचं आता. अजिबात रडायचं नाही, काहीच नाही. तुला फक्त शिकायचंय. बाबा नाही ना, तुला बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय ना. बघ मला तरी करमल का तुला सोडून? तरी पण मी तुला जा म्हणते ना. गारवा शोधते तुझ्या डोळ्यातल आसमंत वाचते. आई ऐक ना, तुला एक सांगायचे. तू त्या सावकारांच्या घरी कामाला जाते ना, तिथं ते लोक काय मला बरोबर वाटत नाही बरं का. पण तू जरा जपून काम कर बरं का आई. तिथं मी तर बोलू तर नाही शकत तुझ्यासोबत, कारण तुझ्याकडे फोन पण नाही. मी कसं बोलू? माझ्या कायम मनात हेच राहील, आई काय करत असेल. तू जरा जपून कामाला जात जा आई. लेकरा, माझी काळजी नको करू. तुझ्या एवढी पण भित्री नाहीये काही अशा लांडग्यांना घाबरल. तुझ्या पप्पानी कर्ज नसतं करून ठेवलं ना बाळा, तर मला तिथं जाण्याची वेळ नसते आली ग. मी तुझी काळजी समजू शकते, पण तू माझी काळजी नको करू. तू फक्त मन लावून अभ्यास कर. करशील ना बाळा? हो आई, तू बघितलेलं स्वप्न आई एक दिवस नक्की पूर्ण होणार, आणि नक्की मी एक दिवस खूप मोठी क्लास 1 अधिकारी होणार. बस, मला दुसरं काय पाहिजे?
निघते आई, काळजी घे, बाय. तुझ्या डोळ्यातून झरतो आभाळचं पाणी. आहे का ती घरामध्ये असेल का? असेल. मला दुर्गा पाहिजेच. पण एक सांगतो तात्या, 88,000 पूर्ण कॅश दिलेले, ते पण व्याजासहित. अरे मला माझे पैसे भेटले, मला काही घेणं नाही. व्याजासह पैसे भेटले माझे. पण ती दार उघडन का? तात्यावर लई विश्वास तिचा. चाल मग. माझा आवाज ऐकला का बघ कसं झटकन दरवाजा उघडत. ए दुर्गा, कोण? तात्या, तुम्ही एवढ्या रात्री इथं कसं काय? तुझे 88,500 तात्याला देऊन टाकले. आता काय ते तुम्ही बघून घ्या. तात्या, दुर्गा, तू मला पाहिजे. सोड 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 दुर्गा, सोड सोड मला, सोड सोड. कुठे जाणार तू? आज नाही तर उद्या तुला आहे ना बघणारच. नको नको दुर्गा, मला माफ कर, मला माफ कर. नको, मारू नको, मारू नको दुर्गा, मला माफ कर, मला माफ कर. त्याच्याकडून पैसे घेऊन मला विकतो काय तू? रात्र ही काळी, श्वासही जड झाले, मनातले वादळ आज बाहेर आले. हिशेब सारे संपले म्हणे जगाला. कोण आहे तू? अगं काय झालं? माझ्या हातून खून झालं. खून केलं मी, खून केलं. दोन नरद माझी इज्जत लुटायला लागली. मारून टाकलं. मिरची, पाणी आण बाळा. पाणी पी. हळूहळू पी बाळा, हळूहळू पी. क्या है खूनबीन? क्या है? भगाओ इसको. न चढ़ाएगा अपने ऊपर. भगाओ गुरु यहाँ से. खूनबीन क्या है गुरु? भगाओ. ऐका ना, मला बाहेर नका पाठवू. मला पोलीस धरतील. गाडी आलेली पोलिसांची. मला नका पाठवू. नहीं, गुरु भगाओ इसको. नाही, ऐका ना ताई, माझं लेकरू लांब शिकतोय हॉस्टेलला. मला पोलिसांनी पकडलं तर माझ्या लेकराचं शिक्षण राहील आणि हे लांडगे तिला जगून देणार नाही. माझ्या लेकरासाठी मला इथं राहू द्या. मला आधार द्या. मी तुमचं लय उपकार. बेटा, मी तुला राहून देईन. तू तुझ्या लेकराचं नाव घेतलं, मी तुला राहून देईन. पण या समाजात माणुसकी नाही. आमच्या समाजात ठेवणं गेले मोठं गुन्हा आहे. पण तू लेकराचं नाव घेतलं म्हणून तुला ठेवीन मी. हा समाज माणुसकी विसरला असन, पण आम्ही देवाची माणसं विसरणार नाही. गुरु, ये आपने इधर क्या करेगी? ऐका ना, मी धुणं भांडे पडन ते काम करीन. सगळं काम करीन. तुमचं काय असन नसन ते. पण मला इथं राहू द्या. मला आधार द्या. मला आधार द्या माझ्या लेकरासाठी. मी काय असन ते काम करीन तुमचं. हमारे साथ बाजार मांगने को भी आना पड़ेगा बेटा. रोज आने का हमारे साथ बाजार मांगने को. मागायला? शांत बैठ रे, शांत बैठ. उठा ग, हिला आंघोळ घाला सारे जणी तुम्ही जाऊन.
आजपासून बाळा तू आमचे सारखं राहाय. कुठे आहे समीक्षा तू? मी हॉस्टेलमध्ये. हॉस्टेलला? मी आलो इथं कॉलेजला तुमच्या. अच्छा, भरपूर दिवसाने आलास. हो, तू भेटू शकते की मला अर्जंट जरा? हो भेटेल ना. ठीक आहे, मी आता गेट वरती उभा आहे इथं. बरं, येते का तू चालेल. भेटला? हो हो आले. काय असेल लागलं? अचानक कसं काय आलं? बघते. काय सांगू शकतो का तू थोडं वेळ? अरे मी सांगतो तुला, आपण एकदा चहा कॉफी काहीतरी घेऊ ना. हा घेऊ, पण मला टेन्शन येण्यासारखं काही नाही ना. अरे काय नाही, तू रिलॅक्स. संपले. नको नको. अरे नको, मला चहाच पुरेसा होता, नाश्ता नको मला. अरे घे थोडं घे. नको नको. अरे इतके मला दिवसातून टेन्शन आलंय, भेटले. तू मला काय सांगणार आहे त्याचं? अरे सांगतोय, पण कसं सांगावं मला पण जरा थोडं कन्फ्युज झालंय मी. तू सांग, म्हणजे जे आहे ते मला क्लिअरली सांग, कारण मला खूप टेन्शन आलंय. तू असं अचानक आलाय. अरे माझी आत्ताच पोस्टिंग श्रीरामपूरला झाली आणि माझ्याकडे एक केस आलेली आहे. तुझ्या आईचं नाव काय? दुर्गा. दुर्गा काळे. हा. अच्छा, म्हणजे माझी शंका खरी ठरली का? म्हणजे तुझ्या आईकडून एक मोठा गुन्हा झालेला आहे आणि त्याच्यात तुझ्या आईने एका सावकाराचा खून केलाय. माझ्या आईने खून केला? मजाक करतोय का तू माझ्यासोबत? अरे तू पॅनिक नको होऊ, शांत हो जरा, आपण बोलू त्याविषयी. थांब. अरे असं कसं पॅनिक नको होऊ? माझ्या आईबद्दल बोलतोय तू. बरं ते सगळं सोड. तुझी आई तुला 4 वर्षात भेटायला आली का रे कधी? गेले 4 वर्ष झाले आई मला भेटायला नाही आली, पण मला मनी ऑर्डर बरोबर वेळेवर येते. मनी ऑर्डर? दॅट्स इट. त्या मनी ऑर्डरवरचा पत्ता कुठला आहे? श्रीरामपूर पोस्ट ऑफिस. अच्छा, तर आपल्याला तुझ्या आईचा शोध घ्यावा लागणार यार. म्हणजे तू माझ्या आईला अटक करणार? अरे तू टेन्शन नको घेऊ, आपण सगळ्या गोष्टी सानिशा करूनच पुढचा विषय घेणार आहे ना. माझी आई 4 वर्ष झाली मला भेटली नाही. आई असं का केलं ग तू? मला कोणीच नव्हतं, आई तूच होती फक्त. तू असं का केलं? तुझ्या हातातलं गारवा शोधते. बघ, रडून काय साध्य होणार नाही समज. आपल्याला एकदा आईचा शोध घ्यावा लागेल. तुझ्या आईला एकदा शोधावं लागणार आपल्याला. तू चल, रडू नको. ला रे बेटा. क्या आप सवेरे सवेरे आ जाते हैं, या धंधा नहीं कुछ नहीं हमारा अरे यहाँ पर। माता रानी तेरे भले करेगे. दे रे बेटा दे. ला रे बेटा. हा तोच माणूस आहे ज्याने माझी इज्जत लुटायचा प्रयत्न केला होता. हा. ए दे ना, दे ना, ए दे ना. कुठून पैसे द्यायचे तुम्हाला? अरे मैं तेरे वास्ते नाची ना.
हे मी पण नाचलो तुमच्यासाठी, द्या पैसे मला. काय माणूस आहे बाई. समीक्षा, श्रीरामपूरला आलोय आता, पण तुझ्या आईला कसं शोधायचं? रे आज मी ऑफिसर झाले, आईला किती आनंद झाला असता. आई 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 कोणीच तू? आई तू माझी आई. मी काय आई नाहीये कुणाची. आई आई कोण आहे ग तू? आई आहे माझी. वाट तुझी पाहत राहिले डोळे, प्रत्येक श्वासात तुझंच नाव. काळाने काय इतकं दूर केलं, तुटल आपलं प्रेम. आई आई दोन मिनिटं. तुझ्या आईचा फेस सेम दिसतोय, कन्फर्म ही तुझी आईच आहे. लेकीच्या चेहऱ्यावर आईचं जग, आईच्या डोळ्यात लेकीचं घर. नशिबाने जरी वेगळं केलं, बरं झालं तुझं लेकरू तुला भेटलं. गुरु, तुमच्या कृपेमुळे मला माझं लेकरू भेटलं. हातात हात तुम्ही जर मला आधार नसता दिला तर मी कुठं असते, अजून माझं लेकरू कुठं असतं. समोर नशीबही पडले. हे बघ समीक्षा, तुझ्या आईची केस आता आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तुझं पोस्टिंग जिथं असेल तुझ्या आईला तिथे घेऊन जा. ओके, बाकी पुढचं केसचं मी बघून घेतो. आई तू एवढे दिवस कुठं होती. अगं बाळा, जेव्हा जेव्हा या समाजातली माणुसकी संपली ना, तेव्हा या देव माणसातली माणुसकी जिंकली. चल बाळा,